गुड मॉर्निंग. बघा, या ठिकाणी आपल्याला बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या हा घटक झालेला आहे. मग इथं ए अधिक बी या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोण सांगेल आपल्याला? ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या, ती संख्या फक्त छेदामध्ये लिहावी लागेल की नाही. म्हणजे 1 आणि छेदामध्ये काय होणार? ए अधिक बी. ही काय झाली? ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या. हीच गुणाकार व्यस्त संख्या तुम्हाला पुढे बघा काय दिलेली आहे, 1/-12 अशी दिलेली आहे. आता ह्या दोन अपूर्णांकामध्ये समानता आहे. आता अंश समान आहे म्हणजे छेद समान असणार. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा छेद ए अधिक बी बरोबर दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद -12 असा येणार आहे. आता ए आणि बी या दोन चलामध्ये ए ची किंमत आपण -4 भरूया. ए च्या ठिकाणी -4 अधिक बी आणि उजवी बाजू -12. आता डावीकडचं -4 उजवीकडे गेल्यानंतर काय होणार? +4. बघा इथे किती येते, एकाचं ऋण आणि एकाचं धन असल्यावर आपण वजाबाकी करतो. मग 12तून 4 गेल्यानंतर किती राहणार? 8. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -8 आहे का पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 4. आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. 4/2, 8/4, 12/6 या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या. तुम्ही 4/2 ला जर अतिसंख्य रूप दिलं तर बघा त्याचं अतिसंख्य रूप 2/1 येते. त्याच पद्धतीनं 8/4 ला जर अतिसंख्य रूप दिलं तर 4×2 8 आणि 4×1 4×1 येते. आणि 12/6 ला जर अतिसंख्य रूप दिलं तर बघा 6×2 12 आणि 6×1 6. म्हणजे या प्रत्येक तिन्ही अपूर्णांकाचं अतिसंख्य रूप 2/1 येते. मग 2/1 ची गुणाकार व्यस्त संख्या काढताना अंश छेदाची फक्त अदलाबदल करायची. म्हणजे अंश 1 होणार आणि छेद काय होणार? 2. आणि मग 1/2 हा पर्याय आहे बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती? आता जिथं एक संख्या आहे ती आपण x मानूया आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या ही 1/x असणार आहे. आणि या दोघाचा गुणाकार आपण करूया. एक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार करूया. आता हा गुणाकार 1 येणार कारण अंशातल्या x ला छेदातलं x कॅन्सल झालं. आपल्याला माहित आहे दिलेली संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार 1 असतो.
आणि मग या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या विचारलेली आहे. मग 1 ची बेरीज व्यस्त संख्या कोणती? तर -1. -1 पर्याय आहे का बघा? आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ठीक आहे. एक विद्यार्थी कोणतरी जॉइन आहे. त्यानं उत्तर दिलं तरी चालेल बरं का. नाही. वाटतं यश, राधिका आणि स्वरूप 3 विद्यार्थी जॉइन आहेत. बघूया. तुम्ही आता हा क्लास पूर्वी झालेला आहे. पुन्हा आपण रिपीट घेतोय पहा. तुम्ही बोला. 7/4 चा बेरीज व्यस्त काय येणार आहे? सांगा बघू आता. 7/4 चा फक्त चिन्ह बदलायचं रे. गुणाकार व्यस्त मध्ये अंश आणि छेदाच्या अदला बदल होते. बेरीज व्यस्त मध्ये फक्त चिन्ह बदलायचं. म्हणजे 7/4 ची बेरीज संख्या काय होणार? -7/4 आणि 4/7 चा गुणाकार व्यस्त काय होणार? आता इथं अंशाची आणि छेदाची अदला बदल करायची. काय होणार मग? 4 7/4 आणि या दोघांची तुम्हाला काय विचारली? बेरीज. आता बघा ह्या दोन्ही अपूर्णांकाचा छेद कसा आहे? समान आहे. अंशामध्ये -7 आणि त्यानंतर +7. आता छेद तर 4 आहे. अंशाची किंमत किती येईल रे? विरुद्ध चिन्ह असल्यामुळे वजाबाकी ना? 0. 0 शून्याला कशानेही भागलं तरी आकार काय येतो? 0. 0 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. 1 बरोबर ना? हो. मला वाटतं एक प्रश्न आपला कुठला तरी राहिला होता. बॅक जातो थोडं. हा प्रश्न आपला मगाशी राहिलेला होता. आता 5m + 7 यांची बेरीज संख्या सांगा. फक्त चिन्ह बदलायची. 5m चं काय होणार मग? -5 -5m आणि +7 यांचं काय होणार? -7 हां. आता याची बेरीज संख्या सांगा. -2m चं काय होणार? +2m +2m आणि -3m चं काय होणार? +3 आता या दोघांची आपण बेरीज करूया. आता -5m आणि +2m ही m ची पद आहेत. एकाचं चिन्ह ऋण आहे आणि एकाचं धन आहे. मग वजाबाकी करायची. मग 5तून 2 गेलं 3m आणि मोठ्या संख्येचं वजा चिन्ह. पुन्हा -7n आणि +3n चं काय होईल रे? 7तून 3 गेलं 4n 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. आहे का हा पर्याय बघा उत्तरामध्ये कुठं? 2 बरोबर. पर्याय क्रमांक 2 आहे. 2 ठीक आहे. पुढचा प्रश्न 6वा. 3/5 व 2/7 यांच्या बेरजेत. आता पहिल्यांदा आपण ह्या दोन संख्यांची बेरीज करूया. 3/5 अधिक 2/7. छेद समान नाही मग तिरकस गुणाकार करा. 3 आणि 7 चा गुणाकार किती? 21 आणि 5 आणि 2 चा गुणाकार किती? 10 आणि छेदामध्ये 5 आणि 7 चा गुणाकार किती? 35. आता अंशातील बेरीज किती येते रे? 31 आणि छेदामध्ये काय आलं? 35. आता ही 3/5 आणि 2/7 ची बेरीज आली. आता ही मी बेरीज येत येतो 31/35. आता या बेरजेमध्ये 5/4 ची गुणाकार व्यस्त संख्या मिळवायची. मग सांगा 5/4 ची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार? 4/5 आता ह्या दोघांची बेरीज करायची. आता मला सांगा पहिल्या अपूर्णांकाचा छेद 35 आहे. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 35 करण्यासाठी छेदाला किती न गुणावं लागेल? 7 ने. मग छेदाला 7 न गुणल्यावर अंशाला सुद्धा 7 न गुणायचं आहे की नाही? मग पहिला अपूर्णांक आहे 31/35 आणि दुसरा अपूर्णांक सांगा 4 आणि 7 चा गुणाकार किती? 28/35 आणि खाली 35. आता इथं दोन्ही अपूर्णांकाचा छेद कसा आला? समान.
मग करा अंशाची बेरीज 21 आणि 28 ची बेरीज 8 आणि 1 9 3 आणि 2 58 59 59 छेद 35 पर्याय आहे का बघा? पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक 2 आहे. आता प्रश्न 7वा 12/18 बघा 12/18 याचं अतिसंक्षिप्त रूप काय येईल रे सांगा बघू. 6 2 12 6 3 18 आता 8/12 सांगा अतिसंक्षिप्त रूप काय येणार. 4 न भाग जातोय बघा 4 2 8 4 3 12 पुन्हा 10/15 काय येईल 5 न भाग जातोय दोघांना ना 5 2 10 5 3 15 आणि पुढचा पूर्णांक 16/24 8 न भाग जातोय 8 2 16 8 3 24 बघा 2/3 2/3 2/3 2/3 असं त्या चारही अपूर्णांकाचं अतिसंक्षिप्त रूप आलं. मग 2/3 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती रे? 3/2 करेक्ट 3/2 आहे का 3/2 चा पर्याय बघा. हो सर पर्याय क्रमांक 2 4 पर्याय क्रमांक 4 4 आहे बरोबर. त्यानंतर प्रश्न 8वा पहा -12/7 चा गुणाकार व्यस्त काय सांगा पण. गुणाकार व्यस्त मध्ये चिन्ह बदलायचं नाही, चिन्ह बदलायचं नाही, फक्त अंश छेदात घ्यायचा आणि छेद अंशात. -7/12 आणि -12/7 चा बेरीज व्यस्त काय रे? बेरीज व्यस्त मध्ये फक्त चिन्ह बदलायचं ना. -12/7 बरोबर. आता ह्या दोघांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. आता वजा वजा गुणाकार अधिक होणार आहे का नाही. आणि 12 84 आणि छेदामध्ये सुद्धा 12 84 84 ला 84 गेल्यावर राहिले किती उत्तर 1 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आलं 1. ठीक आहे. आता 1/L अधिक K ची गुणाकार व्यस्त संख्या -9 दिलेली आहे. K ची किंमत 5 दिलेली आहे तर L ची किंमत काढा. आता मला पहिल्यांदा तुम्ही याची गुणाकार व्यस्त संख्या सांगा काय येईल. 1/L अधिक K ची गुणाकार व्यस्त संख्या L अधिक K छेद 1 छेद 1 नाही आले तरी चालतंय की नाही. आणि ही गुणाकार व्यस्त संख्या तुम्हाला किती दिलेली आहे -9. आता K च्या ठिकाणी आपण -5 भरणार आहे. K च्या ठिकाणी मी -5 भरतो आणि L ची किंमत आपण काढूया. आता -5 डावीकडून उजवीकडे गेल्या काय होणार आहे +5 होणार आहे की नाही. आता एकाचं ऋण आणि एकाचं धन विरुद्ध चिन्ह असल्यावर वजाबाकी करायची. मग 9तून 5 गेलं 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग काय उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. हा पुढचा 10वा प्रश्न 13/15 या संख्येस 19/21 च्या गुणाकार व्यस्त संख्येनं गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती. आपण पहिल्यांदा गुणाकार करूया. 13/15 या संख्येला गुणायचे. मग आता इथे मी 13/15 अगोदर लिहितो. 13/15 आता याला 19/21 चा गुणाकार व्यस्त सांगा. 19/21 चा गुणाकार व्यस्त 21/19 21/19 किती बरोबर. आता इथे संक्षिप्त रूप देऊया. 3×5 = 15 3×7 = 21. आता अंशाचा गुणाकार करा. 13×7 = 91 आणि छेदाचा गुणाकार 19×5 = 95. 95. आता हे जे उत्तर आलेलं आहे
आता काय म्हणते, हा आलेला गुणाकार आहे आणि त्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त सांगा. छेद वर्ण्या छेद 91. 95 आणि अंश पर्याय 91 क्रमांक छेदात एक. जाणार. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक काय ते 1 येतंय का? पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, -3/5 चा गुणाकार व्यस्तात x मिळवले असता बेरीज 0 येते, तर x ची किंमत कोणती? आता -3/5 चा गुणाकार व्यस्त मला सांगा अगोदर. गुणाकार व्यस्त करताना चिन्ह नाही बदलायचं, फक्त -5/3. अगदी बरोबर, -5/3. आता याच्यामध्ये आपण x मिळवूया आणि x मिळवल्यानंतर 0 येते बेरीज. मग x ची किंमत कशी काढायची सांगा. इकडचं -5/3 तिकडे गेल्यावर काय होणार, अधिक होणार ना. किती आलं उत्तर? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 3. आता शेवटचं 2च प्रश्न बाकी आहेत. प्रश्न 12वा मी अगोदर व्यवस्थित लिहितो. -7/9 याचा घातांक किती दिलाय रे? -5. आता या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती नाही असं विचारलंय. आता याची गुणाकार व्यस्त संख्या काढताना काय केलं जातं रे? फक्त छेदनांशाची अदलाबदल केली जाते. म्हणजे 9 वर घेतलं आणि 7 खाली घेतलं. हे वरचं मी हाय असं लिहिलं. किंवा हेच पुन्हा 9 आणि 7 ला ऋण चिन्ह दिलं, वरचं आहे असं ठेवायचं, बदलायचं नाही. ही सुद्धा गुणाकार व्यस्त संख्या येऊ शकते. किंवा तुम्ही एखाद्यानं 1 छेद असं लिहिलं तरी सुद्धा ते चालतंय. म्हणजे 1 छेद ती संख्या छेदामध्ये लिहायची, म्हणजे -7/9 आणि त्याचा घातांक -5. ह्या तिन्ही पण गुणाकार व्यस्त संख्या आहेत. मग -9/7 चा घातांक -5 हा दुसरा पर्याय दिसतोय पहा. 9/-7 चा घातांक -5 हा तिसरा पर्याय दिसतोय. आणि शेवटी 1/-7/9 चा घातांक -5 हा तिसरा पर्याय. म्हणजे पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4 या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. फक्त पहिल्या पर्यायामध्ये गुणाकार व्यस्त संख्या नाही, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक काय असणार? 1. किंवा ही संख्या, ही 1 नंबर संख्या हाय अशी लिहिली ना, काय बदल नाही. त्यामुळे हो ती सर. गुणाकार व्यस्त संख्या असू शकत नाही. आता शेवटचा प्रश्न पहा. 1/m ची गुणाकार व्यस्त संख्या. सांगा याची गुणाकार व्यस्त संख्या मला काय येईल? m अधिक n. m अधिक n. m अधिक n. आणि हीच गुणाकार व्यस्त संख्या तुम्हाला किती दिली आहे पुढे बघा, -19. आता या समीकरणात n च्या ठिकाणी मी -4 भरतो, n च्या ठिकाणी -4 भरतो. हा, आता सांगा काय होणार? -4 तिकडे गेल्यावर काय होणार? +4 होणार आहे की नाही. मग एकाचं ऋण आणि एकाचं धन असल्या वजाबाकी करा. 19 मधून 4 गेले किती उरलं? 15. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आहे का -15 पर्याय बघा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 3. अशा प्रकारे आपण गुणाकार व्यस्त संख्या, बेरीज व्यस्त संख्या या घटकावर आधारित जी 13 उदाहरणं आपण घेतली ती सर्वांना समजली का? हो सर. हो सर. हो सर. बस करूया. बाय. बाय सर.